केजरीवालांची आम आदमी पार्टी फुटली। राज्यसभा खासदार राघव चड्डांसह संदीप पाठक, अशोक मित्तल, हरभजन सिंग, राजेंद्र गुप्ता, विक्रम साहनी, स्वाती मालिवाल भाजपसोबत, नितीन नवीन यांची भाजप कार्यालयामध्ये भेट घेतली। मी गुन्ह्यामध्ये सामील होणार नाही, राघव चड्डांची केजरीवालांसह आपच्या नेत्यांवर टीका। भाजपने पुन्हा एकदा पंजाबला धोका दिला। राघव चड्डांसह 7 खासदारांच्या भाजपत जाण्याच्या निर्णयानंतर केजरीवालांचं ट्विट। बागेश्वर बाबांना अकलेचे तारे तोडले। छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले, आपण थकलो, राजपाट सांभाळा असं शिवराय रामदासांना म्हणाले। बागेश्वर बाबाचा दावा। आमदार संजय गायकवाडांची अखेर दिलगिरी। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकांना शिवीगाळ केल्याच्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न। शिवरायांच्या एकेरी उल्लेखावरही पुन्हा इशारा। आमदार संजय गायकवाडांच्या विरोधात गुन्हा दाखल होणार, कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करून कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिसांचं रोहित पवारांना आश्वासन। शिवाजी कोण होता पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी आणि कुटुंबीयही उपस्थित। भाजपमधील पराभूत उमेदवारांना विधान परिषदेमध्ये संधी नाही, सूत्रांची माहिती। संघटनेमध्ये काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी द्या, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं स्पष्ट मत, सूत्रांची माहिती। विधान परिषदेच्या जागेसाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर मविया आग्रही, काँग्रेसनं ठाकरेंना पाठिंबा दिला। राऊतांची माहिती, पक्षाचा निर्णय मान्य असल्याची पटोलेंची भूमिका, तर ठाकरे लढत नसल्यास जागा काँग्रेसला सुटावी, वडेट्टीवारांचं विधान। बोंधू मनोहर भोसलेला पुण्यातून सोलापूरच्या कुर्डुवाडी पोलिसांच्या ताब्यात, जादूटोणा आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल। बोंधू भोसलेनं रिअल इस्टेट व्यवसायामध्ये भरभराट आणण्यासाठी पूजेला 2 लाखांची मागणी केली होती। जळगावातील अनेक भागात 10 ते 15 तासांपासून बत्ती गुल। ऐन उन्हाळ्यामध्ये गोलाणी मार्केट, फुले मार्केटसह नवी पेठमध्ये वीज खंडित। काल रात्रीपासून वीज खंडित झाल्यानं दुकानदारांसह नागरिक हैराण। रिझर्व्ह बँकेकडून पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना कायमचा रद्द। ठेवीदारांच्या हिताला बाधा पोहोचवणारे कामकाज आणि आवश्यक अटींची पूर्तता करण्यात बँक सातत्यानं अपयशी ठरल्यानं कठोर कारवाई। पेटीएमची बँकिंग सेवा पूर्णपणे बंद।